नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचनमध्ये. कोणताही कार्यक्रम असू दे किंवा एखादी पार्टी असू दे, व्हेजमध्ये शक्यतो पनीरच असतं. आज आपण इथे शाही मटर पनीर करणार आहोत. माझ्या चॅनलवर भरपूर पनीरच्या रेसिपीज आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आज आपण ही उत्तर भारतीय अशी शाही मटर पनीर रेसिपी करणार आहोत. त्याची ग्रेव्ही अगदी तोंडात विरघळणारी आणि एकदम टेस्टी अशी ही भाजी असते. ही भाजी अगदी मखमली ग्रेव्ही होण्यासाठी मी काही टिप्स अँड ट्रिक्स दिलेल्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. प्रथम तेल 2 टेबलस्पून घ्या. एका कढईमध्ये आपल्याला मोठे 2 कांदे अगदी बारीक कट करून छान लालसर होईस्तोपर्यंत परतून घ्यायचे आहेत. ही आपण ग्रेव्हीची तयारी करतोय. कांदे अगदी लालसर व्हायला पाहिजेत. कांदा करपवायचा नाही आहे, थोडासा लालसर करायचा आहे. मोठे 3 टोमॅटो लाल घ्यायचे आहेत. टोमॅटो अगदी मऊ होईस्तो पण आपल्याला परतवायचा आहे. आता टोमॅटो मऊ झालेला आहे. थंड झालं की त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. इथे मी पनीर पाव किलो घेतलेला आहे. त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. खवा 75 ग्रॅम घेतलेला आहे. शक्यतो खवाच वापरायचा आहे, तरच आपली ही ग्रेव्ही टेस्टी होणार आहे. मटार मी इथे अर्धी वाटी घेतलेली आहे. मटारचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. तर त्याच कढईत तेल 2 टेबलस्पून परत गरम करायचं आहे. फोडणीला जिरे पाव टीस्पून टाका. दालचिनी 2 टाका. दालचिनीमुळे त्या ग्रेव्हीला खूप छान फ्लेवर येतो. तमालपत्र 2 टाका. व्यवस्थित तो मसाला भाजून घ्या. आता आपण तयार केलेली कांदा टोमॅटोची प्युरी ह्याच्यामध्ये टाकायची आहे. ऑलरेडी आपण भाजून घेतलेली आहे, त्यामुळे जास्त भाजायला लागणार नाही, पण मंद गॅसवर आपल्याला ही भाजायची आहे. आलं लसूण पेस्ट 1 टीस्पून टाका. तर तिखट 2 टीस्पून टाका. प्रत्येक जिन्नस टाकायचा आणि मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. सगळ्या गोष्टी एकदम टाकायच्या नाही आहेत. मंद गॅसवर एक एक गोष्टी टाकत भाजायच्या आहेत, तरच ती ग्रेव्ही खूप छान होते. धने पावडर 1 टीस्पून टाका. गरम मसाला अर्धा टीस्पून टाका. आता एक 5 मिनिटासाठी आपल्याला मंद गॅसवर झाकून ठेवायचं आहे. एक 5 मिनिटानंतर बघूया. छान तेल सुटलेलं आहे आणि आपली ग्रेव्ही ही आणि मसाले चांगले भाजले गेलेले आहेत. आता आपल्याला तो खवा टाकायचा आहे. खवा कशात दुधात वगैरे मिक्स करायचा नाही, डायरेक्ट आपल्याला तो खवा मंद गॅसवर परत परतवून घ्यायचा आहे. एक 5 मिनिट आपल्याला खवा त्या मसाल्यामध्ये भाजायचा आहे. इथे मी गरम पाणी 1 वाटी घेतलेलं आहे. मिक्सरचं भांडं धुवून हे पाणी घेतलेलं आहे, ज्याच्यामुळे मिक्सरही स्वच्छ होतो गरम पाण्यामुळे आणि ग्रेव्ही ही आपली व्यवस्थित होते. तर चवीनुसार मीठ आणि साखर घालायचे आहे. थोडीशी गोडसर ही रेसिपी असते, मग थोडीशी साखर
आपल्या आवडीनुसार तुम्ही जास्त टाकू शकता, कारण टोमॅटोची चव जर बॅलन्स करायची असेल तर थोडी साखर एक्स्ट्रा टाकावी लागेल. इथे तुम्ही पनीरचे तुकडे फ्राय करून पण टाकू शकता, पण त्याच्यापेक्षा हे असे टाकले तर ते चामट होत नाहीत, चिवट होत नाहीत. तर व्यवस्थित ग्रेव्ही आणि पनीर मिक्स करून घ्या. आता मटार टाका. तर व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्या. एक 10 मिनटं मंद गॅसवर ठेवा, म्हणजे पनीर आणि मटार व्यवस्थित त्या ग्रेव्हीमध्ये शिजतील. तर 10 मिनिटांनी आपण बघूया. छान कलरही आलेला आहे, तेलही सुटलेलं आहे आणि पनीरचे तुकडे साईजने मोठे झालेले आहेत. याचा अर्थ पनीर आणि ग्रेव्ही छान मिक्स झालेली आहे. आता इथे 1 टीस्पून कसुरी मेथीची पावडर वापरायची आहे. तव्यावर कसुरी मेथी गरम करायची आणि त्याची हातानंच पावडर करून आपल्याला टाकायची आहे. ग्रेव्हीची चव आणखीन वाढते. व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे. वरून कोथिंबीर घाला आणि गरम गरम पराठा, जिरा राईस, रोटी, पुरी कशाबरोबरही तुम्ही ही शाही मटर पनीर तुम्ही खाऊ शकता. अगदी रेस्टॉरंट्समध्ये किंवा आपल्या पार्टीमध्ये जशी मिळते तशी आपली शाही मटर पनीर रेडी आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन आणि चमचमीत रेसिपींसाठी. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.